शिर्डीतील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपी अटक करण्यात आले, तर ही कारवाई अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिर्डी पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या केली आहे। 3 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास साईबाबा संस्थान शिर्डी येथे ड्युटीस जात असलेले सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ यांना कोणीतरी अज्ञात इसमांनी लुटमार करण्याच्या उद्देशानं रस्त्यात अडवत कोणत्यातरी हत्यारानं त्यांच्यावर वार करत त्यांना मारहाण करून जीवेत ठार मारले। तर कृष्णा दहेरकर यांना 2 अज्ञात इसमांनी त्यांच्या मोटरसायकलला लाथ मारत त्यांना खाली पाडून जीवे मारण्याच्या उद्देशानं चाकू पोटात घुसवून उजव्या कानावर तसेच उजव्या हाताच्या मनगटावर वार करत त्यांच्या खिशातील पैसे मोबाईल हिसकावून घेऊन तेथून पळ काढला होता। याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन आणि राहाता पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहे। तर शिर्डी येथे घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्णे, शिर्डी विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना तपास पथके तयार करण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील तसेच शिर्डी पोलीस ठाण्यातील अंमलदारांचे पथक नेमत गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना करत मार्गदर्शन केलं। तर संबंधित पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देत तेथील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत संशयितांची नावं निष्पन्न केली। शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी आरोपी किरण सदाफुले यास अटक करत त्याची 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे। तर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता। फरार आरोपी शाक्या माळी याचा पोलीस पथक शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हा आरोपी देशमुख चारी येथील काटवनात लपून बसलाय। मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी जाऊन त्या काटवनास चारी बाजूने वेढा घालत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले। त्याचं नावगाव विचारलं असता त्याने राजू उर्फ शाक्या माळी असं सांगितलं। तर ताब्यात घेतलेल्या या आरोपीकडे संबंधित 3 गुन्ह्यांबाबत विचारणा केली असता त्याने हे गुन्हे लुटमार करण्याच्या उद्देशानं किरण सदाफुले याच्या साथीनं केल्याची माहिती दिली। तर ताब्यात घेतलेला आरोपी राजू उर्फ शाक्या माळी याला शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आलं असून पुढील तपास शिर्डी पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।